हो, ते मला दुपाराच विषय माहीत झालाय आणि लवकरच 4 मुलाचा आज पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना फार हे झालेली आहे. त्याच्यामुळं आपण हे विषय मुख्यमंत्री साहेबांकडे आणि उपमुख्यमंत्री साहेबांकडे हा विषय लवकरात लवकर त्यांना कशी मदत भेटल याची 100% मी याचा पाठपुरावा करेल आणि लवकरात लवकर आता जिल्हा अधिकाऱ्याला बी सांगितलेलं आहे आणि विषय कसं महापालिकेचे आयुक्त सुद्धा होते या बैठकीला, त्यांना सुद्धा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत. लवकरात लवकर हा विषय कसं मुख्यमंत्री सहायता निधी मदत भेटल याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर मदत करू. नाही, आता ते त्याची चौकशी करून जे दोषी असेल त्याच्यावर 100% कारवाई करण्यात येईल आणि असं 100% मी त्यांच्यासोबत. नारी शक्तीचा कायदा होऊ घातलाय 33%. ते नारी शक्तीचा कायदा नाहीये तर ते भाजप शक्तीचा कायदा. नारी शक्तीचा कायदा एक महायुतीच्या सरकारने आणलेला आहे आणि ते एकदम चांगलं आहे आणि महिलेला 33% आरक्षण भेटणार आहे. संजय राऊत काय म्हणाले याच्याकडे थोडं लक्ष द्यायचं. जे होईल ते आज शिवसेना भाजपचं सरकार आहे आणि सर्व युतीचं सरकार असल्यामुळं 100% हे ठराव पास होईल. दुसरं, आपली जे काही लोकसभेच्या हे झाल्या बैठका झाल्या, 3 लोकसभाची बैठक झाली, त्याच्यामध्ये थोडेसे धुसफूस पक्षांतर्गत झाल्याचं पाहायला मिळालं. काही व्हिडिओ सुद्धा समोर आले. तुमच्याच पक्षातील लोकांनी तुमच्यावर आरोप केले. हे बघा, व्हिडिओ काय म्हणले, श्रीकांत साहेब काय बोलले, हे विषय काय आहे हे तुम्हालाही माहीत नव्हतं. काही टोळक्यांनी जे त्याच्या मागे कोण आहे काय नाही तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. त्याच्यामुळं असे जे पक्षासाठी घातक लोक आहेत, कारण माझ्या घरासमोर येऊन धिंगाणा करणारे अशा माणसाला त्याचं मी नाव घेऊ शकत नाही. मात्र हे गोष्टी होऊ नये, पक्ष वाढण्यासाठी काम करायचं. मी सगळं विसरलेले तरी बी हे गोष्टी जर पुढे पुढे आणत असेल तर 100% पक्ष कारवाई करेल. कारण मीटिंगमध्ये काय झालं हे तुम्हाला विषय माहीत नव्हता, आम्हाला विषय माहीत आहे. कारण साहजिकच आहे, जेव्हा आपल्याला नांदेडसाठी विकासाला निधी दिलेला आहे याचं आत्मचिंतन करा म्हणून सगळ्यांना सांगितलेलंच आहे. सगळे आमदार होते, मी एकटाच आमदार आहे काय म्हणून 4 आमदार होते. संतोष बांगर सुद्धा होता, मी सुद्धा होतो, आनंदराव होते. याचं म्हणजे आपले कसे येणाऱ्या काळामध्ये नगरसेवक वाढतील याचं आत्मचिंतन करा आणि याचं काय दुरुस्ती आहे ती करून घ्या असं सांगितलेलं आहे. तुम्ही माझा व्हिडिओ बघा, श्रीकांत साहेबाचा बघा. या काय पैसे देऊन काम करणारे लोक आहेत. आम्हाला ते काय खपत नाही. आम्ही काम करणारे माणसं लोकांमध्ये जाऊन काम करता. आम्हाला कोण काय म्हणलं कोण काय त्याच्यावर टीका करत नाही आम्ही. त्याने काय टीका करायचीच करू द्या. तुम्हाला माहिती आहे आज माझी बघा व्हिडिओ, अजून श्याम कोकाटे साहेबाची बघा. म्हणजे काय बोलले काय नाही अशा काही गोष्टी उलटं सुलटं लावून मलाच काय टार्गेट केले जाते हे सुद्धा नांदेड जनतेला माहीत आहे. कारण नांदेड जनतेला सगळं ओळखलेलं नांदेड जनता, कारण म्हणून माझ्या पाठीशी राहिली, येणाऱ्या काळात सुद्धा माझ्या पाठीशी राहील. हे असे भुकत राहणारे भुकू द्या, काही चिंता करू नका. तुम्ही काहीतरी परभणीचा सुद्धा विषय आला, शिवसेने अंतर्गत असे विषय अंतर्गत छोटे मोठे असतात, थोडं बहुत असते चलत. अंतर्गत तेवढे का मोठे विषय नाहीत. छोटे मध्ये त्या दुसऱ्या जिल्ह्यापेक्षा तर नाही झाला आपला विषय. काहीच विषय नाही आमचा. काय विषय, साहेबांनी काय भाषण केलं आणि माझ्या वैयक्तिकवर काय घेतलं हे तुम्ही बघा ना. तुम्ही आत्मचिंतन करा ना. माझ्या वैयक्तिक बालाजी कल्याणकर 3 आमदार होते ना. बाबूराव होता, आनंदराव होते, ही होते, संतोष बांगड होते. मग ते विषय सोडून माझ्यावर काय टार्गेट केले, याच्या पाठीमागं कोण आहे तुम्ही बघा. याच्या कारण जाणून बुजून टार्गेट केले आणि त्याचा काही संबंध नाही. पक्षाची काय संबंध आहे मला सांगा. त्याला पक्षात केव्हा आले? शिंदे साहेबांचा उठाव करताना आम्ही सोबत होतो. मी त्या दिवशी बैठकीमध्ये सांगले, साहेब उठाव करताना मी सोबत होतो. हे श्रीकांत साहेबांच्या समोर सांगलेले आणि साहेबानं एवढा मोठा निधी दिला आणि मी त्या या भागाचा विकास केला. याची काय गलती झाली? ठीक आहे, जनतेचा आपल्याला आपण कशाने कमी पडलं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. कारण आर्थिक बाजूमुळे कमी पडलो आणि येणाऱ्या काळात सुद्धा आपण जास्तीत जास्त महापालिकेवर कसा भगवा फडकायचा आहे आणि विधानसभेवर कसा फडकायचा आहे, लोकसभेवर कसा फडकायचा आहे आम्हाला माहीत आहे. आपण काम करणारे माणसं आहे. लोकांवर टीका कोण पैसे देऊन कोण बातम्या लावल्या हे सगळ्याला जनतेला माहीत आहे. त्याच्यामुळं
तुम्ही जरा बातम्या चांगल्या लावत जा, उलटे सुलटे लावत जाऊ नका बातम्या. खऱ्या बातम्या घ्या ना, इमानदारीने घ्या ना. बैमान माणसाच्या बातम्या घेऊ नका, जे लबाड बोलतात. व्हिडिओवर बातम्या झाल्या आता. व्हिडिओमध्ये आहे, म्हणजे नाव video आहे, आहे तुमच्यावर टीका करायला ते माजी नगरसेवक आणि आता व्हिडिओ अरे ते काय मला सांगा, पक्षाचं काय मला सांगा, त्याचं काय विषय आहे, त्याचं काय असं कोणता मोठा विषय आहे? तुम्ही का टार्गेट उलट्या सुलट्या बातम्या कशाला लावायच्या? काय गरज आहे? जी आहे ती बातम्या लावा ना, काय लावायला उलट्या सुलट्या बातम्या? संतोष म्हणजे मला का टार्गेट करायला तुम्ही जरा सांभाळा ना, असं का करता तुम्ही? टार्गेट करू नका ना. टार्गेट मी गरीब माणूस आहे, सांभाळून घ्या जरा. असं नसते ना, गरीब माणसं मी एखादा मग कसं आहे, संबंधात रिलेशन आहेत, सांभाळायला लागतात, असं नाही. आणि जे कोण कांड्या करायले, कोण काय बाजूला डोळे खुणाले, आम्हाला सगळं माहित आहे. त्याच्यामध्ये त्याची मीटिंग मध्ये कोण डोळे खुंडालं, कोण हात हलवलं, हे सगळं माहित आहे. मग आता आपण कसं आहे, शांतपणाने घेतात टाइम आला तो दाखवतात. आमदार साहेब, संतोष बांगर असं म्हणले की काही मंत्री फोन उचलत नाही, त्यांची हकालपट्टी केली जाते. खरंच असं काही आहे का? खरंच फोन कोण? उचलत नाही? मंत्री पण संतोष बांगर म्हणले की काही मंत्री फोनच उचलत नाही, त्याच्या डोक्यात ते मस्ती. त्याचा विषय झाला, मी त्याच्यावर उत्तर नाही देऊ शकत. जे माझ्यावर तुम्ही टीका केली ना, म्हणजे टीका केली का केली बा, तुम्ही त्याचं आत्मचिंतन करा जाऊन, पत्रकार लोक सगळे. बाबा जे सत्य आहे ते लिहा ना, काय डुप्लिकेट काय सांगू, काय जे आहे ते लिहा. ठीक आहे, त्यानं म्हणलं असेल, त्याचा राग असेल, ते विषय सोडून द्या. आता बातम्या काय उलट्या लावल्या, त्याचं काय म्हणजे काय म्हणले श्रीकांत साहेब, काय बोलले याच्यावरती बाईट घ्या तुम्ही, त्याची बाईट बघा. बाबा 3,000 आपण कोटी, म्हणजे 3,000 दिले म्हणजे 3,000 थोडेच भेटले. 2-2.5 काय कामं आले असतील, ड्रेनेजचे काम आहेत, आणि सगळ्या शहरातलं काम आहे, आणि वॉटर सप्लायचं काम आहे, पाण्याचं काम, सगळे मिळून 2-2.5 कोटीची कामं असतील. ते काय माझ्या शहरातले सगळ्या नांदेड शहराचा आज विकास केलेला आहे एकनाथभाई शिंदे साहेबांनी. आज मला सांगा, एवढा नांदेड शहराचा विकास झाल्याने कोणाला वाटते की आपण एवढे निधी दिलेला आहे, नगरसेवक का कमी निवडून आले, 4 का आले? तुमच्याकडे 1 आले, आनंदरावला म्हणले ना, तुमच्याकडे 1 का आलं, तिकडे 3 आले. आपण एवढा निधी दिला, त्याचं आत्मचिंतन करा. आपल्याला सुधारायचा अजून वेळ आहे, आणि याच्यात सुधारणा करा, प्रयत्न, आत्मचिंतन करा म्हणून सांगितले. काय उठले की आम्हाला काय शिवा दिल्या काय साहेबांनी? काय म्हणले, काय शिवा द्यायचा काय विषय? आम्ही काय वाईट केलंय काय? लोकांचे जनतेचा विकास केलेला आहे, आणि तन मन आज बघा नांदेड उत्तर मतदारसंघ कसा चमत्कार झालेला आहे. बदनाम केलं जातं असं वाटतं. हा, बदनाम केले जाते, मला जाणून बुजून बदनाम केले जाते. जनतेला माहित आहे, तुम्ही सांगू नका. बरोबर जनतेला माहिती आहे बाबा, बालाजीरावला जाणून बुजून टार्गेट काय केलंय, 4 आमदारला काय केलं नाही ना, कल्याणकरला काय कराले, हे बघून घ्यायचं. ठीक आहे, जनता बघून घेईल काय बघायचं. आज नांदेड उत्तर मतदारसंघातल्या विकासाच्या आढावाची बैठक आयोजित केली. ती विकासाची रखडलेली कामं, जसे MSB झालं, महावितरणचा विषय, तसेच वाडी उपजिल्हा रुग्णालय, हे सुद्धा विषय होता. तसेच असुल्लाबाद इनामी जमिनीचा हा सुद्धा विषय होता. सर्वे नंबर 28, 29 आणि 42 आणि 53 B आणि 54-57 अशी पिरगुरांचा सुद्धा विषय होता. काही असे नांदेड उत्तर मतदारसंघातले काही अंतर्गत विषय होते शहरातले. त्याच्यामुळं काही बरेच दिवसापासून बैठकीचे आयोजन केलं, तर ती बैठक काही कारणानुसार झाली नाही. ती आज बैठक आयोजित केली होती. जिल्हाधिकारी या बैठकीला उपस्थित होती. सर्व खात्याचे अधिकारी, सर्व पदाधिकारी, शिवसेनेचे, तसेच महिला जिल्हा प्रमुख नारायणराव कदम झालं, अपर्णाताई नेरळकर झालं, असे सर्व पदाधिकारी, नगरसेवक झालं, सुहास कल्याणकर, श्याम कोकाटे, तसेच गणेशराव बोखारे तालुका प्रमुख, सर्व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते शिवसेनेचे. त्यांच्या काही ग्रामीणच्या काही महावितरणाच्या अडचणी होत्या. आज महावितरणचा प्रश्न खूप मोठा झालेला आहे शहरामध्ये. आज रात्री 2-2 दिवस लाईट नाही आहे. त्याच्यामुळं बऱ्याच दिवसापासून सबस्टेशन सुद्धा 2-3 सबस्टेशन आहे. 3 सबस्टेशन म्हणजे 2 सबस्टेशन, एका सबस्टेशनचं काम चालू आहे. तसे 2 सबस्टेशन ते 3 सबस्टेशन राहिलेले आहेत. वाडी आणि तसंच पिंगुरान, तसंच देगलू नाका, असे 3 सबस्टेशनचा विषय. काही जागेचा सुद्धा विषय, ती जागेसुद्धा मार्ग लावण्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितली. लवकर बरेच दिवसापासून हा विषय पेंडिंग आहे. त्याच्यामुळं याचा पाठपुरावा मी करत आहे. आणि देगलू नाक्याचा विषय जे आहे, जागेचा प्रश्न, ते जर महावितरणचा विषय जर मार्ग लावला तर लवकरात लवकर ते शहरासाठी वीज पुरवठा होईल आणि जनतेला सुखी भेटेल. कारण या अडचणीमुळं रात्र 2-2 दिवस लाईट नाही. त्यासाठी अडचणी काय येत आहे, त्याच्यामुळं जमिनीच्या काही अडचणी येतात. तसे ते देगलू नाक्या येथे पशुधन विभाग आहे, त्याची जमीन आहे.
आम्ही ती जमीन सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या आदेशाखाली तसेच इतर मंत्री या विषयावर असणारे त्यांची सुद्धा बैठकी आयोजित करणार आहे. येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर हा विषय मार्ग लावणार आहे. तसेच महापालिकेचा पिरगुरांचा विषय जे आहे, महापालिकेचे टॅक्स म्हणजे महावितरणचे पैसे 52 कोटी आहेत आणि देणं बरोबर आहे ना 14 कोटी असं काहीतरी आहे. त्याच्यामध्ये कसं मायनस करून आपल्याला आपल्याला ती जागा महापालिकेची घेता येईल, ते वरच्या स्तरावर बैठक घेऊन ती सुद्धा लवकरात लवकर मार्ग लागेल आणि नांदेडचा महावितरणचा प्रश्न लवकरात लवकर सुटेल. काही ग्रामीण भागाचा सुद्धा विषय होता डीपीचा नवीन ट्रान्सफरचा, ते सुद्धा विषय लवकरात लवकर मार्ग लागेल. असे काही मतदारसंघातले विषय आहेत की आता लवकरात लवकर आपल्याला उपजिल्हा रुग्णालय वाडी येथे आपल्याला उद्घाटन सोहळा करायचा आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्याला त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठा झाला पाहिजे आणि लवकरात लवकर काही दवाखान्याचे विषय राहिलेले ते पूर्ण करतील अशी मला सांगितलेलं आहे. लवकर मार्ग लावून आपल्याला पावसाळ्याच्या पहिले उद्घाटन करायचे. यामुळं जे नांदेडला आपल्याला नांदेड उत्तर मतदारसंघातलं जे अर्धवट कामं आहेत ते पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्याने लगेच आदेश दिलेले आहेत आणि लवकरात लवकर हे विषय मार्ग लागतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.